या पुणे जिल्ह्याचा राजा उभ्या महाराष्ट्राला दादा या उपाधीनं, या विशेषणानं घराघरापर्यंत, हृदयापर्यंत आपल्या कामाची पावती पोहोचवून हृदयामध्ये प्रेम निर्माण करणारे गोड व्यक्तिमत्व आमदार वैकुंठवासी अजितदादा पवार यांना परवा त्यांचं अपघाती निधन झालं. काल त्यांचा अंत्यविधीचा सोहळा आपण सगळ्यांनी अनुभवला, पाहला. आणि आज सुद्धा या गोष्टीवर विश्वास होत नाही की महाराष्ट्रातून अजितदादासारखं नेतृत्व हरवलं. खूप मोठी क्षती आहे, खूप मोठी हानी ही संप्रदायाची आहे, या महाराष्ट्राची आहे. संप्रदायाची, अरे संप्रदाय सुद्धा याच राज्यातला आहे ना, याच राज्याचा विचार आहे ना, संत परंपरेचा. सामाजिकही हानी आहे, धार्मिकही हानी आहे, अहो राजकारणाची तर खूप मोठी हानी आहे. त्यामुळं आज त्या गोष्टीला पूर्णतेनं, आनंदानं आपण प्रसादाला स्वीकारावं असं काही वातावरण संपूर्ण राज्यात नाहीये. मी फार जवळून अनुभवलेलं व्यक्तिमत्व आहे. आमच्या मुक्ताबाई फड परंपरेचा, मुक्ताई संस्थांचा, या परिवाराचा फार जिव्हाळ्याचा संबंध. भाऊसाहेब प्रल्हादराव पाटील मुक्ताबाई संस्थेचे माजी अध्यक्ष, ते वैकुंठवासी झाले. शिखर बँकेचे अध्यक्ष होते. पवार साहेबांचे ते चांगले सहकारी. त्यावेळेला पासून, बालपणापासून या पारिवारिक संबंधातून आम्ही पुढे गेलो. आम्ही ते पाहिलं. खरोखरच कामाचा माणूस महाराज. अरे पुणेकर, तुम्ही काय नशिबवान होते राव. असा नेता तुमचं पालकत्व घेऊन चालत होता. कायम देशात काही देण्याची वेळ आल्यानंतर असा एकमेव नेता होता की का हो सगळ्यांना देता येतं, मग आमच्या पुणे जिल्ह्याचं काय. लोक स्वतः करता मागतात, या माणसाने पुणे जिल्ह्याकरता मागितलं. एवढा इंडस्ट्रीज, एवढा MIDC एरिया कुठंच नाही महाराज. तळेगाव बघा, चाकण बघा, कुरकुम बघा, अरे कोणी आणलं. हजारो लाखो लोक पोटानं भाकरी खाताय. खरोखरच अजितदादांचा यात खूप मोठा मोलाचा वाटा आहे महाराज. हा पुणे जिल्हा सांभाळण्यामध्ये त्या माणसाचं कौतुक केलं पाहिजे. काय आम्हाला आमचा काही फार संबंध आला नाही. आम्ही वारकरी माणसं, राजकारणी लोकांशी संबंध यायला तर तेवढ्या पुरता येतो, आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त आला. पण देव जाणे या माणसाचं नातं प्रत्येकाशी काय होतं. असं वाटतं आपल्या घरातलाच माणूस गेला. इतक्या वेदना प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये. एवढंच म्हणू शकतो, असा माणूस होणे नाही. अशी माणसं तयार व्हायला खूप कालावधी जाऊ द्यावा लागतो महाराज. असं हे सगळं घडतच नाही. आता घडलंय आणि ते व्यक्तिमत्व संपलंही आहे. कार्यरूपानं मात्र ते व्यक्तिमत्व अजरामर या महाराष्ट्रात जिवंत राहील. परमेश्वराला प्रार्थना करूया, देवा अरे आमचा अजितदादा तुझ्या दारात येतोय. आता तुझ्या अंतःकरणाचं दार खुलं कर आणि सगळ्यांच्या हृदयात